नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील रोहित तुकाराम धायगुडे या विद्यार्थ्याने पिको सॅटेलाइट तयार करून विश्वविक्रम केला होता। पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजमध्ये उपजिल्हाधिकारी सौरभ रंगाटे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी आणि सचिव धोंडीराम शिंदे, प्राचार्य अनिल सावंत यांच्या हस्ते रोहितला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। रोहित हा लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी असून तो इयत्ता 11वीला विज्ञान विभागात शिक्षण घेतो। त्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन उपक्रमात पिको सॅटेलाइट तयार केलं होतं। तामिळनाडूमधील पट्टिकुलम येथे 19 फेब्रुवारी 2023मध्ये त्याचे यशस्वी रॉकेटद्वारे सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले आणि याबद्दल त्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, AKIF रेकॉर्ड अशी 5 जागतिक दर्जाची पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। नुकतेच त्याला पहिलं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्याचं वितरण महाविद्यालयाच्या पटांगणात पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। रोहितने हा विश्वविक्रम करून पलूस तालुक्याचं नाव जगाच्या नकाशावर कोरलेलं असल्याचं मत उपजिल्हाधिकारी सौरभ रंगाटे यांनी व्यक्त केलं। रोहितने पिको सॅटेलाइट आणि यशस्वी रॉकेट चालवून अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे चीफ सेक्रेटरी मिलिंद चौधरी, महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक मनीषा चौधरी, सांगली जिल्ह्याचे समन्वयक दिनकर अदाटे यांचं सहकार्य लाभल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य अनिल सावंत यांनी केलं, तर आभार उपप्राचार्य VV गायकवाड यांनी मानले आणि यावेळी महाविद्यालयातील शिक्षक VL कोळी, SR देसाई, शिक्षिका यांनी रोहितचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसं बनवलं जातं, त्याच्यामध्ये कोणतं फ्यूल वापरलं जातं, त्याच्यामध्ये कोणतं ऑक्सिडायझर वापरलं जातं, त्याचबरोबर त्याचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत, एक हायब्रिड प्रोपेलंट रॉकेट कसं त्याचं उड्डाण होतं, हे सर्व काही शिकवलं गेलं। रंगाडी सर थोडक्यात काय तर आम्हाला रॉकेटचा जवळ अभ्यास करायला मिळाला। त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती, आपल्या सर्वांना माहितीच आहे 19 फेब्रुवारी शिवजयंती असते आणि 19 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्चिंग होतं आणि 19 फेब्रुवारीचा तो दिवस उजाडला आणि 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरातील 5000 विद्यार्थ्यांनी बनवलेले एकूण 150 पिको सॅटेलाइट भारतातील पहिल्या हायब्रिड रॉकेटद्वारे आणि जगातील पहिल्या मुलांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या रियुजेबल रॉकेटद्वारे एकाच वेळी तामिळनाडूमधील पट्टिकुलम या समुद्रकिनारी भागातून प्रक्षेपित करण्यात आले। हे प्रक्षेपित केल्यानंतर ते अवकाशात गेले। त्या रॉकेटमध्ये एक हाय अँप्लिट्यूड सायंटिफिक बलून होता। त्या बलूनच्या मदतीने ते 150 पिको सॅटेलाइट अवकाशामध्ये प्रदक्षिणा घालू लागले। जवळपास 14 तासानंतर समुद्रातील कोस्ट गार्डच्या मदतीने ते रॉकेट हस्तगत करण्यात आलं। ते रॉकेट रियुजेबल होतं, त्याच्यामुळे ते पुढील कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या प्रोजेक्टला देखील वापरता येत होतं, त्याच्यामुळे ते कोस्ट गार्डच्या मदतीने हस्तगत करण्यात आलं। सर, खरं सांगायचं झालं तर जेव्हा हे रॉकेट लॉन्चिंग होणार होतं तेव्हा आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक धगधग निर्माण झालेली होती की हे सक्सेसफुल होते का नाही, कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता। जगातील वेगवेगळ्या स्पेस एजन्सीचे या ठिकाणी कॅमेरे होते, इस्रो असेल, नासा असेल। इस्रोला देखील जे केलेलं नव्हतं ते स्पेस झोन इंडिया करणार होतं। इस्रोनं आजपर्यंत हायब्रिड रॉकेट कधीही तयार केलेलं नव्हतं, ते स्पेस झोन इंडिया तयार करणार होतं। आम्ही सर्व मिळून तयार करणार होतो, त्याच्यामुळे आमच्याकडे धगधग होती की सक्सेसफुल होतंय का नाही। इस्रो, नासा, रॉसकॉस्मॉस, जाक्सा या स्पेस एजन्सीचे तिथे कॅमेरे होते। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय, क्रिकेटची मॅच सुरू आहे, 1 बॉल राहिलाय आणि 6 धावा आहेत। तेव्हा जी परिस्थिती होती तशीच काही परिस्थिती आमची झालेली होती आणि ते 6 रन मिळाल्यावर तेव्हा एका बॉलवर जेव्हा षटकार मारला जातो, 6 रन जेव्हा मिळतात तेव्हा जो अत्यानंद होतो तशाच प्रकारचा आनंद रॉकेट लॉन्चिंग सक्सेसफुल झाल्यानंतर आम्हाला मिळाला। तो आनंद आम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून तेथील स्पेस झोन इंडियाचे CEO डॉक्टर आनंद मेघालिंगम, डॉक्टर गोकुळ, त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बरोबर काम केलेले सर शास्त्रज्ञ यांच्याबरोबर हा आनंद आम्ही जल्लोषात व्यक्त केला। सर, तुम्हाला सांगतो या उपक्रमाअंतर्गत मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, AKIF रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशी 5 सर्टिफिकेट मिळणार आहेत। त्यातील